नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपला पेपर झाला बॉम्बे हायकोर्टचा लिपिक शिपाई आणि चालक तिन्ही पदांचा पेपर काल झाला। त्याच्यामध्ये शिपाई पदाचा जो पेपर होता हा 2 शिफ्ट मध्ये हा पेपर झाला। विद्यार्थी मित्रांनो शिपाई पदाबद्दल मी सांगेल आणि चालकचा मी काही पेपर पूर्ण पाहिलेला नाही, मात्र लिपिकच्या पेपरला जे विद्यार्थ्यांना मार्क आहे ते 70-75 ऍव्हरेज मध्ये मार्क बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आहेत। आपल्याला एका 60 विद्यार्थी पुढे पात्र करावं लागतात, त्यानंतर एका 3 मुलाखतीसाठी आणि एका 8 स्किल टेस्ट साठी असतात। त्याच्यामुळे कट ऑफ खाली जाईल थोडा शक्य सांगता येत नाही। बऱ्याच विद्यार्थ्यांना टाइम मॅनेजमेंट पण जमलं नाही। फक्त माझं एक सांगणं आहे का विद्यार्थी मित्रांनो जो शिपाई पदाचा पेपर झाला पहिली शिफ्ट जी झाली 2:30ची, म्हणजे जे 3ची शिफ्ट होती त्या म्हणजे 3:30ची जी शिफ्ट होती त्या 3:30च्या शिफ्टला काय झालं विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांना एकदम सोपा पेपर आला होता। त्याच्यात ना कुठलं गणित होतं, ना कुठले बुद्धिमत्ता होते, ना कुठलं मराठी होतं, एकदम सोपा पेपर आला होता। आणि जी सेकंड शिफ्ट झाली 5:30 वाजता शिपाई पदाची, तो पेपर थोडा हार्ड काढलेला होता। त्याच्यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता होतं असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, पण ते पण खूप सोपं होतं, त्याच्यामुळे त्याचा पण काही एवढा अडचण नाही। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी का याचा कट ऑफ काय लागणार आहे मित्रांनो, 27-28 जर मार्क 26-27 म्हणजे 25 प्लस मार्क जर शिपायला असतील तर तुम्ही थोडं निश्चिंत राहा सध्या तरी। ओके, रातच्या धरून तुम्ही खूप विद्यार्थ्यांनी कॉल केले, SMS केले, परंतु मी गावी असल्यामुळे मला तुमचे कॉल रिसिव्ह पण करता नाही आले, नेटवर्कचा पण थोडा प्रॉब्लेम इथं, त्याच्यामुळे व्हॉट्सअपचे मेसेज आणि व्हॉट्सअप पूर्ण मेसेज एवढे आल्यामुळे पूर्ण हँग झाले व्हॉट्सअप, त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम झालाय। पण मी सगळे प्रश्नांची उत्तर तुम्हाला नक्कीच देईन। आज संध्याकाळी आपण एक महत्वपूर्ण लाईव्ह घेणार, आज उद्या परवा 2-3 दिवसांनी उद्या आपले आन्सर की पण येऊ शकते, त्याच्यावर तुम्हाला कळेल पण, कारण का खऱ्यांदा ज्यावेळेस फर्स्ट टाइम ज्यावेळेस आन्सर येईल त्याच्यावेळेस तुमचे खरे मार्क किती आपल्याला त्या ठिकाणी समजणार आहे। मात्र क्लर्कला ज्याला 70 प्लस मार्क आहे, 65-70 प्लस मार्क आहे, त्यांनी थोडंसं निश्चिंत राहा। आणि शिपायाला ज्याला 26-27 मार्क आहेत, फर्स्ट शिप असो किंवा सेकंड शिप असो, त्यांनी पण जरा थोडं निश्चिंत राहा। आलं लक्षामध्ये? त्याबद्दल पूर्णपणे अपडेट घेऊन मी तुमच्याशी संपर्क साधेलच फक्त, किंवा त्या संदर्भात लाईव्ह पण आपण आज संध्याकाळी घेणार, तिथे आपल्याला मार्क पण कळतील। फक्त सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो का एवढे विद्यार्थी कॉल करताय सकाळपासून विचारण्यासाठी, प्रत्येकाचा तोच प्रश्न आहे, त्यामुळे मी प्रत्येकाचा कॉल रिसिव्ह करणं शक्य होत नाही। मित्रांनो चालते, थोडंसं काम आहे मला, तेवढं काम झाल्यानंतर मी दुपारनंतर वेळेत तिथे आल्यानंतर मग मी तुमचा लाईव्ह सेशनच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधेल थोडा, तेव्हा आपल्याला कळेल। आणि आपल्या टेस्ट सिरीजच्या विद्यार्थ्यांना खूप फायदा झालेला आहे, मला खूप विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स आला। नक्कीच मित्रांनो जेवढं मला देता आलं तेवढं मी दिले, त्याच्या पुढे तुम्हाला देण्याचा खूप प्रयत्न मी करणार आहे, अजून पण पुढच्या पण काळामध्ये येणाऱ्या। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काल मी एक तुम्हाला मोफत टेस्ट टाकली होती बघा आपल्या टेस्टच्या ग्रुपला, विद्यार्थ्यांना टेलिग्राम ग्रुपला सगळीकडे, तर त्याच्यामधले पहिल्या बॅचचे पहिला, दुसरा आणि तिसरा तिन्ही प्रश्न हाय असे त्या टेस्ट सिरीज मधले होते, म्हणजे ते 3 क्वेश्चन तुम्ही वाचले, तुमचे 3 मार्क जागेवर वाढले मित्रांनो। आलं लक्षामध्ये? चालते, भेटू मित्रांनो आपण परत संध्याकाळी लाईव्ह सेशनला, त्याच्यामध्ये सगळे अपडेट सगळी माहिती। ओके, तोपर्यंत रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।